संवाद साधण्यासाठी त्यांनी बोलावलं ते प्राध्यापक माने सर आणि आपण सर्व फार्मसी महाविद्यालयातील तरुण संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थी आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर या निमित्ताने आपण अलीकडे काय विचार करतो, आपण महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा कशा पद्धतीने जपतो आणि तो कसा जपला पाहिजे जो बाबासाहेब आंबेडकरांनी जपला. महात्मा फुले हे बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव म्हणजे विद्या महात्मा फुलेंचं जे वैशिष्ट्य आहे, महात्मा फुलेंनी जे अखंड सांगितलं की एका अविद्येने एवढे अनर्थ केले माहिती आहे का तुम्हाला. अखंड विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एका अविद्येने जर एवढा अनर्थ केला असेल तर विद्येचं सामर्थ्य काय आहे हे जगाला दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी सांगितलेलं हे जे एका विद्येने एवढे अनर्थ केलं हे जगाला दाखवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे, कारण आपल्याकडे विषमता होती का नाही. वर्गामध्ये सगळ्यांना समानपणे शिकण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं पण नंतरचे जे बाबासाहेब आहेत ते अधिक प्रभावी आहेत. कारण बाबासाहेब आता जीवन कुठल्या रूपाने आहेत तर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आहे. आणि भारतीय संविधान हे सांगत असते, काय सांगत असते की विषमता नाकारली पाहिजे. ज्ञान ही काही कोणाची जबाबदारी नाही. जो साधना करतो, जो अभ्यास करतो तो ज्ञानवंत होतो का नाही. तर अशा पद्धतीने फक्त आणि फक्त ज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिला की ज्ञानाची साधना केली तर आपल्याला काय काय प्राप्त करता येईल. पण आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे, आता आपण पाहतो की आपली आजची शिक्षणाची परिस्थिती काय आहे. सगळे महाविद्यालय कशा पद्धतीने झालेली आहे आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने ज्ञानासाठी कष्ट घेतली तेवढी कष्ट घेण्याची क्षमता आपल्यात असून सुद्धा आपली ती तयारी नसल्यामुळे काय होते की आपण पाहतो की परीक्षेमध्ये सगळे गैरप्रकार होतात आणि म्हणून अलीकडे महाराष्ट्र सरकारने शिक्षकांवर सुद्धा विश्वास न ठेवता आता सर विचार होतो महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा 12वीचं सेंटर त्या ठिकाणी नव्हतं काम. तर अलीकडा कलेक्टर ऑफिसमध्ये प्रशासकीय अधिकारी तुमच्या ऑर्गनायझेशनला का, कारण आपण पाहतो की विद्यार्थी आता अभ्यास न करता म्हणजे प्रत्यक्ष कृती न करता मिळवलेलं ज्ञान हे शृंगारलेला प्रेतासारखं आहे. असं असताना म्हणजे शृंगारलेलं प्रेत आपण किती वेळ घरात ठेवू शकतो का नाही. त्याचा किती शंका केला तरी वेळ झाली तर आपल्याला जर आंदोलन करावं लागतं. असं असताना आपण प्रत्यक्ष कृती न करता आपल्याला काय वाटते की आपण गैरमार्गाने परीक्षा पास झालो पाहिजेत, परीक्षेची मार्क आपल्याला मिळाली पाहिजेत आणि म्हणून मग कॉप्यांचं प्रमाण वाढते आणि ते सगळं रोखण्यासाठी सगळ्या परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागतात. एवढंच नाही तर इन्व्हिजिलेशनसाठी त्या काळामध्ये झूम मीटिंग म्हणजे गुगलचे जे टूल्स आहेत नवीन ते लावून आपल्या सगळ्या तुमच्यावर आणि आमच्यावर दोघांवरही पोलीस प्रशासन नियंत्रण व्हावं हे अत्यंत गैर आहे. आता हे थांबलं पाहिजे म्हणून आपण बाबासाहेब आणि महात्मा फुले समजून घेतलं आहे. सावित्रीबाई फुले महात्मा फुले या दाम्पत्याने जे केलं आता अलीकडे जर कोणी हिंदुत्ववादी असं समजत असेल की आम्हाला हिंदू धर्माचं संघटन करायचं आहे त्यांना महात्मा फुले थोडे जड जातात. पण आम्ही सातत्याने हे सांगत असतो. मला एक परवा हिंदुत्ववाद्यांचा आता RSS एक प्रोग्राम चालू आहे आणि त्या प्रोग्रामवरून 4 लोक माझ्या घरी आली आणि ती म्हणाली की आमचा पंचकर्मी कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम मी आल्याला जातो
त्यांनी सांगितलं मी निमूटपणे ऐकून घेतलं. त्यांनी त्यांची पुस्तिका दिली, त्यांना मी माझी पुस्तिका दिली. त्यांची पुस्तिका 20 रुपयाची होती, त्यांना 20 रुपये सुद्धा मी देऊन टाकले. माझ्या पुस्तिकेशिवाय पैसे मागितले नाही, त्यांनी मागितले होते त्यांना देऊन टाकले. आणि त्यांनी कार्यक्रम सांगितला की सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं पाहिजे, मोबाईल पण ठेवला पाहिजे, पार्किंग कार्यक्रम अतिशय सुंदर होता. पण हे जे काही मूल्य आहे, आचरणाचा जो प्रश्न, आपला प्रश्न काय आहे आता की कार्यक्रम काय असावा हा प्रश्न, त्याच्या अंमलबजावणीचा काय हा प्रश्न. भारतीय संविधानाचा श्रेष्ठत्व वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे. कारण संविधान काय आहे, साधन आहे, साध्य नाही. साध्य डेमोक्रेसी आहे, साध्य समताधिष्ठित समाज आहे, साध्य माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे हे साध्य आहे. पण हे आपल्याला पाहायला मिळत नाही. का पाहायला मिळत नाही? कारण कायद्याच्या राज्यामध्ये कायदा हा खुंटीला काढला जातो. म्हणजे आपण जसा शर्ट काढून खुंटीला अडकवावा तसा कायदा अडकवला जातो. मी पेपर वाचत असाल, तुम्हाला माहित झाला असेल, उद्योगपत्या संरक्षण आणि धनविक्रमण ही विरुद्ध वाक्य असणाऱ्या PSIला कशा पद्धतीने अँटी करप्शननी अटक केली. ती अटक केल्या दुसऱ्या दिवशी उदगीरमध्ये मोठा दंगा झाला. मुस्लिम विरुद्ध दलित अशा पद्धतीचा तो दंगा होता. मोठी दगडफेक झाली. सकाळी स्विमिंगला जातो समोर पोलीस गाडी फुटलेली, दगड पडलेली. मला ते काही कळालं नाही. नंतर मी जेव्हा पेपर पाहिला तेव्हा पेपरमध्ये बातमी आहे, पुढं जळकोट रोडला कोयता गँग फिरत होती म्हणून ऐकण्यात आलं. हे काय चालू आहे? मग भारतीय संविधानाला हे अपेक्षित होतं का? महात्मा फुलेंनी यासाठीच शिक्षणाची दारा सगळ्यांसाठी खुली केली होती ना. शिकलेले तरुण आणि हा तरुणांचा राष्ट्र आणि आजचा तरुण म्हणजे कुठल्या दिशेने चालू आहे हे सगळं आपण पाहत आपलं लक्ष की आपले शिक्षण संस्था ज्या आहेत, शाळा काढल्यामुळे शाळा वरच्या वर्गातल्या शाळा काढत गेलो. त्या शिक्षणाचा मुख्य हेतू काय? शिकलेला माणूस हा माणसासारखं जर वागत नसेल तर संविधानाच्या मूल्याचं काय? ही प्रश्न आपल्याला पडली पाहिजे. आणि ती प्रश्न जर पडली नाही तर महात्मा फुले संबंध कठीण आहे. महात्मा फुलेंनी हिंदू समाज संघटन करणाऱ्या व्यक्तींना काय सांगितलं? त्यांनी ब्राह्मणांचे कसब नावाचं पुस्तक लिहिलं, त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, त्यांनी शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी प्रचंड तर्कशक्ती वापरून हिंदू धर्मातल्या 10 अवतारांची कर उडवली. आता ती उडवली म्हणजे कुठल्या जातीचा द्वेष करून उडवली का? नाही. महात्मा फुल्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी असणारा ब्राह्मण वर्ग आहे. आता हिंदूचं काय आहे? हिंदुत्ववाद्यांच्या हिंदूचं काय आहे? तुम्ही तपासून काय झालं तुम्हाला असं सापडेल. किराणा दुकानामध्ये जर आपण गेलो, आपण म्हणावं साखर द्या 1 किलो, साखर ती पत्ती द्या म्हणावं तर पत्ती ती, शेंगदाणे द्या म्हणावं तर शेंगदाणे ती. पण जर एखादा विद्यार्थी फार हुशार असेल आणि तो म्हणाला मला 1 किलो किराणा द्या, तर तो काय देईल? ते देईल का? काहीच देणार नाही. मग हे कसं आहे? किराणा दुकानामध्ये किराणा मिळत नाही तसं ह्या हिंदुस्थानमध्ये हिंदू मिळत नाही. हिंदू हिंदू धर्म नाही. इथली सगळी लोक ही जातीमध्ये विभागलेली आहेत आणि प्रत्येक जातीतल्या लोकांना आपण जर म्हणालो हिंदुत्ववादी आणि किंवा हिंदू धर्म असेल तर हिंदू धर्मातल्या लोकांचे विवाह करू का आपण? सावरकरांनी सप्तशृंखला सांगितलं. आम्ही गुलाम का झालो? तर आम्ही स्वतःला 7 शृंखलांमध्ये अडकून घेतलं, बांधून घेतलं म्हणून गुलाम झालो. कारण आमच्याकडे रोटी बंदी आहे, एकमेकाचा डबा एकमेकाला शिवून खाता येत नाही, रोटी बंदी, भेटी बंदी, समुद्र बंदी, म्हणजे अशा 7 वेळा होत्या. पृथ्वीवादी विलनला गेले म्हणून त्यांना प्रायश्चित घ्यायला लावलं पुण्यामध्ये. म्हणजे असं जर असेल, एवढे बंदी असेल तर आपण जगावर राज्य कसं काय करणार? आपण गुलाम होणार काय होणार? याची जाणीव महात्मा फुलेंनी दिली आणि म्हणून आपण महात्मा फुलेंचं स्मरण केलं पाहिजे, सावित्रीबाईंचं स्मरण केलं पाहिजे. सावित्रीबाई दाखवून दिलं की हे सगळे जे बोलतात तसं वाटत नाही. हा त्या शेवट्या वर्षापासून एवढी जुनी संस्कृती आहे तर आम्ही गुलाम का झालो हा प्रश्न आपण विचारला पाहिजे ना. आमचे दोष आम्हाला केव्हा दिसतील? आमचे काय होणार? निबंधाची टायटल आहे आगरकरांच्या. आगरकरांनी सांगितलं इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार.
मनुस्मृतीमध्ये किंवा गीतेमध्ये भागवतामध्ये पुराणामध्ये बायबलमध्ये आहे म्हणून नाही, तर हे माणुसकीने वागण्यासाठी आवश्यक आहे, तर मी त्याचं आचरण करा असं त्याचा अर्थ होतो. इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करायचं. पण त्या सणांनी आदर करायची प्रेत करणार. महात्मा फुलेंची तर नजरच घेत गेली. फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म सांगितला. फुलेंनी भटांची कारस्थानं म्हटली आणि मग त्यांना ते शब्द फार कठोर वाटला. ते म्हणतात की फुल्यांना ब्रिटिश पैसे द्यायचे, ते त्यांचे हस्तक होते. त्यांचे हस्तक कशाला असतील? ज्ञानाच्या सगळ्या चाव्या जर तुमच्या कमरेला असतील तर सगळ्यात अगोदर या देशामध्ये गुलामी कोण स्वीकारली? त्या ज्ञानी लोकांनी स्वीकारलं. शेतकरी तो केव्हा शेतातच काम करत होता. मार्क्सने वर्णन केलं शेतकऱ्याचं. काय वर्णन केलं? जसं बटाट्याचा पोता आहे, पोतं जर सोडलं बटाटे कसे होतात? वेगवेगळे पसरतात. अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. म्हणून मार्क्सने सांगितलं की कामगारांवर, कष्टकऱ्यांना काय करा? संघटित व्हा. तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, पण जिंकण्यासाठी विश्व आहे. तुम्ही संघटित झाला तर काय करू शकता? विश्व जिंकू शकता, जग जिंकू शकता. आणि मग तो विचार बाबासाहेबांना प्रभावित करतो. आणि मग बाबासाहेब त्या पद्धतीने या देशाचं संघटन करू इच्छितात. आणि मग आता हिंदुत्व संघटन करायचं म्हणजे काय करायचं? ज्याला आपण जात नाही त्याला जात असं म्हणतो. आम्ही सगळे जातीवादी असं अलीकडे बोलले जाते. सगळ्या जातीच्या संघटना उठतात आणि आरक्षण आणायला करतात का नाही? आणि मग महाराष्ट्र आपला कुठं नेऊन ठेवलाय हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. महाराष्ट्रातील सगळी महत्वाची प्रश्न, ज्याला आपण शिक्षण म्हणतो, ज्याला आपण आरोग्य म्हणतो, ही सगळी प्रश्न बाजूला आहेत. सरकारी दवाखान्यात डोक्याचं देवाण आहे, डॉक्टर नाही, औषधी नाही. शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षक नाही, शिकवायला कोणी नाही. भरतीच बंद आहे. आता काही सगळ्या सिनियर कॉलेज सुद्धा भरती बंद आहे. शिक्षणाची स्थिती आहे. आणि मग असं सगळं मूलभूत प्रश्न असं चालू आहे. आणि जातीय संघटना सगळ्या आंदोलन करतात. कशासाठी? आरक्षणासाठी करत आहेत. जसं की आता आरक्षण सगळ्यांना सरकार नोकऱ्याच देणार आहे. आणि आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, पण हाही कोणी समजून घेतला नाही. हे सगळं काय झालं? हे सगळं एका अविद्येचा अनर्थ आहे. पण आपण शिकल्याचं सुद्धा नाटक करायला लागलो आणि आपण मुळात सगळे विचार वाचलेले नसल्यावर, समजून घेतलेले नसल्यावर आपल्याला असं वाटायला लागलं एकटा भारत असा देश आहे. या देशामध्ये असं सांगितलं जाते की गांधींचा राष्ट्रवाद, टिळकांचा राष्ट्रवाद, सावरकरांचा राष्ट्रवाद, बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद. असं का होतं? राष्ट्रवाद ही व्यक्तीची संकल्पना नाही, राष्ट्रवाद ही समष्टीची संकल्पना आहे, म्हणजे समूहाची संकल्पना आहे. ज्या देशातल्या संपूर्ण लोकांना असं वाटेल, जेव्हा केव्हा आपल्याला तुम्हाला असं वाटेल, आपल्या सर्वांना असं वाटेल, आम्ही भारताचे लोक, आपल्या घटनेचं वास्तविक, तर सगळ्यांना असं वाटेल की भारत माझा देश आहे. कधी कधी नाही, रामदास फुटाणे म्हणतात भारत माझा कधी कधी देश आहे. कधी कधी म्हणजे केव्हा? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर या दिवशी थोडी आपण राष्ट्रपतीची गीते लावतो आणि तेव्हा आपला भारत देश वाटतो. पण आपल्याला काय वाटलं पाहिजे? पहिल्यांदा माणसाला भारतातलं विचारल्यानंतर नागरिकांनी सांगितलं पाहिजे तुम्ही कोण आहात. असा जर प्रश्न तुम्हाला केला तर आपण काय सांगितलं पाहिजे? मी प्रथम भारतीय आहे असं मी सांगितलं पाहिजे. पण होते काय? तुम्ही अनुभव घ्या गोऱ्यापासून बसमध्ये ऍटोमध्ये जात असेल विचारा तुम्ही कोण आहात. तर तो विचारा तुम्ही कोण आहात. मग आपण विचार तो सांगेल अमुक जातीचा आहे आणि मग तुम्ही सांगाल त्याला मी अमुक जातीचा आहे. कारण आपल्या देशामध्ये सहज संवाद जेव्हा होतो तेव्हा कोण आहात हे विचारलेला प्रश्न हा कशासाठी असतो? त्याची जात विचारण्यासाठी असतो. आता मी ज्या ठिकाणी राहतो उदगीरमध्ये ते ठिकाण म्हणजे नायकरोळे सरांच्या घरापासून पुढची कॉलनी आहे. तर त्या गुन्हे कॉलनीमध्ये मी घर विचारलं माझ्या गाड्याने. आता ते आमचे शेजारी आपण बोलतो महत्वाचा, पण त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात. प्राध्यापक नाही तुम्ही कोण आहात. मी मला लक्षात आलं पण ह्याचा प्रश्न हा असा आहे. मी त्यांना सांगितलं मी डॉक्टरवाला. तुम्ही गल्ली सोडली की मी तिकडे ओमनगरमध्ये जाऊन राहतो. संगमेश्वर नगर तिकडे ओमनगरमध्ये तिथे मी घर केलं. पुन्हा
घर बांधलं, आता त्याला माहित आहे की मी कोण आहे, म्हणून ते आता मला बोलतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर तुम्ही कोण आहात ही विचारूनच तुम्ही घर घेणार असाल तर तुम्ही जगाची माणसं कशी होणार आहात? हा प्रश्न कधी पडला पाहिजे नाही आपला. हिंदुत्व संघटन म्हणजे कोणाचं संघटन? आता फुले कशासाठी हा संघर्ष करत होते? पुणे म्हणत होते, फुलेंचा आखंड आहे, ख्रिस्त मोहम्मद मानव ब्राह्मणाशी धराव्या पोटाशी बंधू परी. त्या सगळ्यांना बंधू परी पोटाशी धरलं पाहिजे. कधी धरतील? आपण पाहतो आता रामनवमीच्या मिरवणुका निघाल्या आणि त्या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल की रामनवमीच्या मिरवणुकीला सुद्धा घरात बसत नाही, जात असतो. मी सगळी मिरवणूक पाहिली, मी सगळी माझ्या चॅनलवर लाईव्ह केली. त्या मिरवणुकीमध्ये डोक्यात काहीच नसलेला, डोक्यात रामायण आहे, ठीक आहे, आमचा म्हणणं फुले नसुद्या, बाबासाहेब नसुद्या, राम तरी असू द्या ना. राम कोण आहे कळू द्या. राम सुद्धा राजवैभव सोडून 14 वर्ष वनवासाला गेलेला, आईच्या आत्मेसाठी मी सगळ्या शबरीची मुष्टीवर खाणारा माणूस. म्हणजे तो मर्यादा त्याला देवत्व कसं प्राप्त झालं? त्याच्या आचरणावर प्राप्त झाला. त्याला सत्याचा लोभ सोडला, असा तो त्यागी पुरुष आहे. हा तरी सांगा, काही नाही. आणि मुलं अशा पद्धतीने असतात. तुम्ही सगळं का माझ्या चॅनलवर आले ते असा चंद्र वाटता असेल दिसतील मुलं. आणि मग त्याच्यामध्ये कशाची सोंग केली चौकामध्ये? तर आघोरी बाबा काय आहे ते खरात महाराजांची आणि मग ही जर सगळी वाढत असेल त्याचा अर्थ एक तर आपली शिक्षण व्यवस्था फेल झालेली आहे. तर एवढे कसे काय करतात? म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य पहिलं मूलभूत कर्तव्य आहे की तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारला पाहिजे, विचार करायला शिकलं पाहिजे. पण आपण विचार करायला शिकलो नाही. व्यक्तीचा राष्ट्रवाद नसतो, समष्टीची संकल्पना आहे. राष्ट्रातल्या सगळ्या लोकांना जेव्हा वाटेल काय मी प्रथम भारतीय आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा राष्ट्र निर्माण होत असते. आपण राष्ट्रवाद वर्गात शिकवत असतो राजकीय विचार प्रणालीमध्ये. फ्रेडरिक निश्चेनी त्याची व्याख्या केली, सांगितलं की लोकांना जेव्हा प्रथम मी भारताचा आहे असता संघटन त्या भूभागातल्या लोकांचं राष्ट्रावर एवढं प्रेम की त्याला असं वाटलं की राष्ट्रासाठी मी बलिदान देईन. पण माझ्या वैयक्तिक गोष्टी त्या बाजूलाच आहेत. हेगेलनी सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये 2 विचार असतात, 2 असते, टू बी ऑर नॉट टू बी. आणि मग त्या द्वंद्वातून सत्यापर्यंत जात असतो आणि त्यातून हे आलं. पण आपण या राष्ट्र संकल्पनेला दुर्लक्ष केलं आणि आपल्याकडं बाबासाहेब हे राष्ट्रद्रोही आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. समाज आपल्या जातीमध्ये विघटित असल्यामुळं जे उच्चवर्णीय आहे ते त्यांना वाटतं सावरकरच राष्ट्रवादी आहे, मग ते सावरकरच राष्ट्रवाद सांगतात आणि मग ते बाबासाहेब राष्ट्रद्रोही होते सिद्ध करतात. आणि बाबासाहेबांच्या अनुयायी, कारण आपण महापुरुषांना जातीत वाटून घेतलंय ना आता. आणि बरोबर युवा सेवाकारांची कविता आहे, पुष्पगजांनी कविता केली की ही 4 तुकडे एका बैठकीत बसले आणि ते गप्पा मारू लागले, ते सांगू लागले काय परिस्थिती आहे आपल्या देशाची. फक्त सगळ्यांमध्ये त्यांनी सांगितलं तेव्हा गांधी म्हणाले बरं आहे सावरकर तुमच्या मागे किंवा नथुरामचे अनुयायी तरी आहे, बाबासाहेबांच्या मागे त्यांचे अनुयायी तरी आहे, बुद्ध धर्म स्वीकारला व्यक्ती तरी आहे, माझं काय? आणि मग रंगाला विचार, रंगाला तुम्ही आपले कार्यकर्ते सांभाळले ते म्हणाले की सर उदगीरच्या गांधी जयंतीच्या दिवशी गांधी पार्कावर 5 ते 10 माणसं ते वास्तव का? कारण गांधी राष्ट्रपिता आहेत ना, राष्ट्राची आपल्याला देणं घेणं आहे का? काहीच नाही. कारण आपण महापुरुष जातीत वाटून घेतली त्याच्यामुळे त्यांच्या जयंत्या मोठ्या होतात. त्या बाबासाहेबांच्या जयंतीला मिरवणूक निघेल, पण महापुरुष हा डोक्यावर घ्यायचा नसतो, कुठे घ्यायचा असतो, डोक्यात घ्यायचा असतो. आपल्या डोक्यात काहीच नाही, आपलं डोकं हाताला धरलं डोकं फिरलं आपण झिंगाट नाचायला लागलेलो आहोत. ही परिस्थिती जर टाळायची असेल तर आपल्याला विचार करायला शिकावं लागेल. बाबासाहेबांनी ज्या ज्या घटनामुळे बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही ठरवलं त्या घटनाचा उल्लेख करतो. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्याच्या अगोदर महाराष्ट्राचा 14 अप्रैलचा सत्याग्रह केला. महाराष्ट्राचा 14 अप्रैलचा सत्याग्रह काय होता तर तो बारकाईने
किंवा आंबेडकर वगैरे तरी वाचायला लागतो, तीही वाचत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. का सत्याग्रह केला? त्या महाडच्या ग्रामपंचायत ही सत्कार करून घेतो पुरोगामी म्हणून. पण आता पुरोगामी म्हणून सत्कार करून घेतले तर आपण प्रत्यक्ष बघावं त्या पाण्याला स्पर्श करू म्हणून बाबासाहेब केले. लोकांनी काय केलं? लोकांनी दगडफेक केली. बाबासाहेब रक्त गमावला. म्हणजे एकीकडे तुम्ही आम्ही दलितांसाठी महाडचा तलाव खुला केलाय, तुम्ही सत्कार करून घेता आणि प्रत्यक्ष दलित जेव्हा त्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श करतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर दगड फेकणे काय आहे? त्याला मात्र दांभिक प्रभाव. बोलायचं म्हणून बोलायचं, करायचं काहीच नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आपल्या देशाचा आडमाय त्याच्या वाचून कार्यक्रमातून आणलं नाही, कृती वाचून आणलं. कृती कोण करायची? आणि म्हणून मग तो सत्याग्रह महाडचा चौदा करण्याचा बाबासाहेबांना करावा लागला. आपण आता घटनेच्या कलम 17 मध्ये जी तरतूद केली अस्पृश्यता हा कलंक आहे त्याचं निर्मूलन झालं पाहिजे. पण आता सुद्धा तुम्ही ग्रामीण भागातल्या गावागावात जाऊन बघा, मंदिरामध्ये एखादा दलित गेला तर काय होते? काय होतं? राम आपल्या धनुष्यावर बाण चढवतो का नाही? हे वास्तव कधी बंद होणार आहे? एवढं कशाला मी तुम्हाला हे सांगेन की या देशाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. रामनाथ कोविंद जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये गेले आणि म्हणून तिथल्या हिंदुत्ववादी पुजाऱ्यांनी जगन्नाथपुरीच्या मंदिराचं पावित्र्य म्हणजे अपवित्र झालं म्हणून त्याचं पावित्र्य परत आणण्यासाठी त्याच्या शिखरापासून ते खालीपर्यंतचा गोमूत्राने अभिषेक करून त्याला शुद्ध करून घेतला. जगामध्ये प्रतिमा वाढली का? भारत असं तर झाला चौकीला खाणे नाही दूंगा अंदर खाऊंगा अंदर खाने दूंगा म्हणाले. जगात माणसाचा झाला का भारत? म्हणजे आपण हे समजून घेणार आहोत की नाही हा आपल्या प्रश्न आहे. आपण विचारच करत नसल्यामुळे आपण हे सगळं समजून घेत नाही. बाबासाहेबांनी हे केला म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं. बाबासाहेबांनी म्हणून मूर्ती जाळली. बाबासाहेबांना माहित नव्हतं का की पुस्तक जाळलं म्हणजे सगळी पुस्तकं संपवतात? नाही. ज्या ग्रंथामध्ये विषमता आहे, स्त्रियांना, शूद्रांना, दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, ते तत्वाचा निषेध म्हणून तिचं दहन केलं, प्रतिकात्मक दहन केलं. कारण बाबासाहेब हा पुस्तकावर प्रचंड प्रेम करणार आहे. ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं आणि मी घर कशासाठी बांधलं? टीव्हीचं पॅनल कसं आहे, बेडरूम मध्ये बेड कुठं आहे, कपाट कशी आहेत, त्याला काय काय लावलं पाहिजे, बायका वेगवेगळ्या ही गोष्ट पाहतात. पुस्तकासाठी काही कुठं आहे का नाही? काहीच नसतं. तर माझ्या गल्लीमध्ये काही शेजारी माझी प्राध्यापक असतात, आता जे चॅनल लाईव्ह आहे तुम्हाला हे भाषणात हे बोलायला का ते काय करतात? वर्तमानपत्र सुद्धा विकत घेत नाही. दसरा काढला की खाण्यामध्ये बदलायला पेपर लागतात. पेपर कुठं आहे? पेपर घरी आहे. काय साधा माणूस आहे, सगळी पेपर घरी विकत घेतो, रती विकत नाही, त्याच्या घरून घेऊन जा. तुम्ही काय करायचं? वर्गात शिकवायचं नाही आणि पुस्तकही वाचायचे नाही. काय करायचं? काय रिकॉर्डिंगचा धंदा, वेगवेगळे व्यवसाय करायचे. असं जर होत गेला तर महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर लोकांपर्यंत कसे पोहोचले? बाबासाहेबांना माहित नव्हतं होतं. बाबासाहेबांनी याचं दहन केलं मनुस्मृतीचा. हिंदूंच्या मनावर भाषेपोळीची रक्कम झाली. हिंदूंनी त्यांना त्यावेळी राष्ट्रद्रोही म्हणतात. पुढे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेब दलितांचे प्रतिनिधी म्हणून गेले. तिथं बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितला. स्वतंत्र मतदारसंघ काय माहित आहे? काय माहित नसतं. तुम्हाला काय माहित नसतं? राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहित नसते. तुम्ही तर फार्मसीचे विद्यार्थी. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे उमेदवारही त्याच जातीचा, मतदारही त्याच जातीचे, त्या मतदारसंघाला स्वतंत्र मतदारसंघ. आणि हा स्वतंत्र मतदारसंघ भारतामध्ये लखनौ करारामध्ये 1916 लोकमान्य टिळकांनी दिला. आणि ते लोकमान्य टिळक हिंदुत्ववादी आणि त्याच्या एक इंचही पुढे गेलेला महात्मा गांधी मुस्लिम राजीनामा. नथुरामला विचारा गांधींना गोळ्या का मारल्या? नथुराम सांगतो त्यांनी 55 कोटीचा गोळी 55 कोटी दिली पाकिस्तानला म्हणून मारल्या. अरे बाबा, निजामाच्या विरोधामध्ये, निजाम मुस्लिम होता ना राजकारणामध्ये, त्या विरोधात सुद्धा तुझी बंदूक का चालली नाही?
चालत पाहिजे होती ना. तो लढा तिथं बसून लढाच होता तेव्हा सुद्धा तुझी बंदूक चालली नाही. कारण आता हा जर आपण समजून घेतला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये दलिताची प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब गेलेले आहेत, मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणून बॅरिस्टर जिना गेलेली आहेत आणि 565 संस्थांनी जे आपलं संस्थान स्वतंत्र राहिलं पाहिजे यासाठी म्हणून तिथे गेलेली आहे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. ते आपलं मागत आहे आमचा आणि त्या संस्थानाचा नरेश भोपाळचा नरेश हिदायतुल्ला खाना त्याला त्यांनी नरेश नियुक्त केलं. संस्थानिक भारत पूर्ण आमच्या ताब्यात असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग हे सगळं चालू असताना पहिल्या कॉन्फरन्सला गांधी गेले नाही. गांधींनी काय केलं? गांधींनी दांडी यात्रा काढली. विटाचा सत्याग्रह म्हणतात. मी हायस्कूलला काही इतिहास अभ्यासला असेल तुम्हाला ते आठवेल. तर दांडी यात्रेमध्ये अनेक लोकांना अटक झाली. मोठा सत्याग्रह आहे भारतातला तो. आणि मग गांधी एकटे गेले. गांधी आणि आयर्विन मध्ये करार झाला. आयर्विनने असं वर्णन केलंय की गांधी इथे वन मॅन आर्मी असं म्हटलं. गांधी हा एकटा काय आहे? पूर्ण मिलिटरीच्या बरोबरीचा आहे. एवढी त्याच्यात ताकद आहे सगळं. आणि गांधी एकटे गेले आणि गांधींनी तिथं काय सांगितलं ब्रिटिशांना? तुम्ही जर लोकशाहीवादी असाल तर या देशाचा मास लीडर कोण आहे? तर तुम्ही आहात. बाबासाहेब आंबेडकर मी दलिताचा नेता आहे म्हणत असतील तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक दलित माझ्या आंदोलनामध्ये आहे. बाबासाहेबांना प्रचंड राग आला. बॅरिस्टर जिनाचे तसं झालं. बॅरिस्टर जिनाची तळपायाची आत्महत्या करायला गेली. गांधी म्हणाले की मुस्लिमांची प्रतिनिधी म्हणत असले तरी ते नाही. त्यांच्यापेक्षा अधिक मुस्लिम माझ्या पाठीशी आहेत. मौलाना आझाद, भरत गांधी सगळे मुस्लिम लोक, शौकत अली, मोहम्मद अली सगळे गांधींच्या मागे होते. संसारिकाबद्दल तेच बोलले. बाबासाहेबांना प्रचंड राग आला. बाबासाहेब जेव्हा लंडनहून परत आले तर मुंबईला घोषणा दिल्या गेल्या बाबासाहेब वडोदराबादच्या बाबासाहेब राष्ट्रपती ठरवले गेले. गांधी उपोषणाला बसले वेळवड्याला. गांधींची प्रकृती दिवसेंदिवस बिघडायला लागली. कस्तुरबाने पत्र दिलं बाबासाहेबांना की माझ्या कुटुंबाचं काय, मी रडकी होईल ना गांधी गेले तर. बाबासाहेबांनी एक पाऊल मागं घेतला. तर बाबासाहेबांचं नोकरी आम्हाला दलितांनाही सोडून मतदारसंघ जसं तुम्ही मुस्लिमांना दिलं तसं आम्हाला द्या. पण त्यासाठी बाबासाहेबांना राष्ट्रपती ठरवलं गेलं. तेव्हा पूर्ण भारतभरामध्ये दलित वस्तीवर अत्याचार झाले. लोक जशी गांधीची पद्धती बिघडायला लागली व्हायला. पण बाबासाहेबांनी माघार घेतली आणि गांधी आणि बाबासाहेबांमध्ये पुणे करार झाला. पुणे करारामध्ये गांधींनी सांगितलं बाबासाहेबांना, बाबासाहेब मी तुम्हाला काय देईन? राखीव मतदारसंघ पण स्वतंत्र मतदारसंघ येणार नाही. कारण स्वतंत्र मतदारसंघ जर दिला तर काय होईल? या देशामध्ये जसं पाकिस्तान निर्माण झाला तसं दलिस्तान निर्माण होईल. कारण स्वतंत्र मतदारसंघामध्ये मी सांगितलं तुम्हाला काय असेल, मतदारही त्याच जातीचा आणि उमेदवारही त्याच जातीचा असतो. किंवा काय होते, कट्टर जातीवादी माणूस तिथे निवडून येतो आणि मग कट्टर जातीवाद जेव्हा वाढतो तेव्हा अल्पसंख्याक जाती ज्या आहेत ते बिचारे काय करतात, आपलं खानदार बॅगमध्ये भरून मायग्रेट होतात, दुसरीकडे जातात. आणि अशा पद्धतीने जो भाग बहुत मुस्लिम झाला तोच पाकिस्तान झाला. तसाच बहुदलित झाला असता तर तो दलिस्तान झाला असता. म्हणून गांधींनी काय केलं, लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक जागा दलितांना दिल्या. त्याला काय दिलं, राखीव मतदारसंघ म्हटले. उद्दिष्ट आता काय आहे, राखीव मतदारसंघ आहे. उमेदवार राखीव असतो, निश्चित असतो, मतदार सगळीच असतात. आणि म्हणून कट्टर जातीवादी उमेदवार निवडून येत नाही. दलिताच्या भाषेत सांगायचं असतं कसला निवडून येतो, सुवर्णालेला दलित उमेदवार निवडून येतो की जो सगळ्याच जातींना लिंगायत हवा, मराठा वसतिगृह, अण्णाभाऊ साठे सभागृह आपले आमदार वाटप करतात, तो निवडून येतो. त्या समाजाला आहे, त्या समाजाला ते, या जातीला आहे, त्या जातीला आहे, अशा पद्धतीने तो वाटप निवडून येतो. असा तो भाग होता. पुढे 1935 ला काय झालं, बाबासाहेबांनी घोषणा केली. काय घोषणा केली, आवाज कशाच आवाज ते सायरन वाजवायचं वाजायचं
तर आपण 1935 मध्ये आलो होतो. काळामध्ये सत्याग्रह झालेला होता आणि बाबासाहेबांनी घोषणा केली. काय घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून राहणार नाही. हिंदूच्या हृदयावर प्रचंड मोठी जखम करणारी ही घोषणा आहे. आणि बाबासाहेब राष्ट्रद्रोही आहेत तेव्हाही लोकांवर बोलतो. पुढं 1940 ला गांधी असं म्हणत होते की या देशाची काळजी व्हायची असते काय व्हावं लागेल अगोदर माझ्या देशाची काळजी व्हावी त्याशिवाय देशाची काळजी होणार नाही. तर गांधी हा एक अतिशय न उलगडलेला बहुमानाने व्यक्ती आहे. गांधींबद्दल बॅरिस्टरजींनी असं म्हटलंय गांधी म्हणजे बनिया बैराग्या बॅरिस्टर अभूतपूर्व मिश्रण झाले असणार. जे बनिया आहेत ते बरोबर त्याची जात बनियाची आहे. बनिया म्हणजे व्यापारी. बैरागी म्हणजे नुसतंच पंच आहे. इंग्लंडच्या नागरिक पंचावर भेटायला जातो. बैरागी आहे तो काय आहे बॅरिस्टर आहे. बॅरिस्टर म्हणजे वकील हो काळापोट घालून सत्याला असत्य असत्याला सत्य करणार असं ते कलम आहे. असं आधी म्हणायची किंवा काळी कधी होऊ देणार नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे या देशातल्या लोकांना सांगितलं पाठोपाठ पाकिस्तानमध्ये फाळणी अत्यावश्यक आहे. कारण या देशातला पूर्ण इतिहास जर पाहिला बदलता तो हिंदू मुस्लिम संघर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून पाठोपाठ पाकिस्तानमध्ये बाबासाहेबांनी जजमेंट लिहावा असा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 1940 ला या देशाची फाळणी झाली पाहिजे. ज्यांची इच्छा नाही राष्ट्रात राहण्याची त्याला वेगळं केलं पाहिजे तरच आपण प्रगती करू शकतो. अन्यथा बाबासाहेबांना राष्ट्रपती कारण गांधी काय म्हणत आहे अगोदर माझी प्रेमी भविष्यात म्हणत आहे आणि बाबासाहेब सत्य बोलत आहे. सत्य बोलणाऱ्याला सत्यमेव जयते रामनाम सत्य आहे. जिवंतपणे लोक करतात. बाबासाहेबांना हे भोगावं लागलं. पुढं 1945 ला बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा ग्रंथ लिहिला. राज्य आणि अल्पसंख्याक बाबासाहेबांना माहित नव्हतं ते महसूल समितीचे अध्यक्ष होणार आहेत म्हणून. तो ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या मनातली राज्यघटना. ती राज्यघटना आणि नंतर बाबासाहेब घटना समितीच्या इलेक्शन झाले त्याच्यामध्ये नव्हते. जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि बाबासाहेब त्यांना घटना समिती देता बाबासाहेब महसूल समितीचे अध्यक्ष आले. आणि मग बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर ही जी घटना 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारली ती घटना जर आपण तपासून पाहिली ती घटना आणि स्टेट ऑफ मायनॉरिटी असं ठेवला आपल्याला लक्षात येईल की त्या स्टेट ऑफ मायनॉरिटीज मध्ये या घटनेमध्ये काहीही आलेलं नाही. ही घटना पूर्ण भारतीयांसाठीची घटना. त्याच्यामध्ये दलितांसाठी फक्त एक कलम आहे. ते कलम म्हणजे मूलभूत अधिकारातला कलम 14 जे आहे ते समतेचा हक्क देते. तर समतेच्या हक्कामध्ये कलम 16 एक कलम असा आहे. त्यामुळे असं म्हटलं आहे की जर या देशातल्या वंचित व्यक्तीला वंचितांना मग ते दलित असतील मागासवर्गीय असतील भूकंपग्रस्त असतील धरणग्रस्त असतील या सगळ्यांना जर आरक्षण दिलं तर वर 14 मध्ये आपण काय सांगितलंय की भारतातला प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असेल आणि त्याला कायद्याचं समान संरक्षण असेल. या कलमाच्या विरोधी जाणार नाही. काय विरोधी जाणार नाही आरक्षण विरोधी जाणार. एक कलम आणि दुसरं कलम 17 आहे. 17 काय आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी आहे आणि समता आणायची आहे म्हणून. पुढं समता आणायची आहे म्हणून या देशातल्या पदव्यांची समाप्ती केलेली आहे. ते कलम आहे कलम 11 मध्ये पूर्वी आपल्याकडे राजे महाराजे देशमुख देशपांडे पटवारी आता एक दुसरा अण्णाभाऊ पाटील असतात पटवारी असतात की तो तुझा मूळवर मास वाढत असतात. देशमुख देशपांडे वगैरे असतात. पण जेव्हा मथुरांनी गांधीची हत्या केली तेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशपांडे कुलकर्णी देशमुखांना शोधून मारलं आणि मग त्यांनी अण्णाभाऊ बदलली की आता त्यांचं गाव जर असेल विरोलीकर नांदेडकर कौसडीकर अमुककर टमुककर झाले. का झाली लोक म्हणाले
अरे हा पंचायत असलेला माणूस याला काय मारला, मग ती अनाव बदल झाली. हा सगळा भाग जर आपण लक्षात घेतला तर बाबासाहेबांचा या सगळ्या घटनांमुळे बाबासाहेबांना राष्ट्रपती ठरवण्यात गेला याचा आपण आज विचार करायला लागलो. पुढं संविधान आला, पहिली पार्लमेंट तयार झाली. 1952 मध्ये बाबासाहेबांनी दुसरे काम केलं ते महत्वाचं काम आहे. त्यामध्ये हिंदू कोड बिल म्हणतो त्याला, हिंदू कोड बिल मांडलं आणि ते हिंदू कोड बिल देशभरात मान्य केलं नाही. म्हणून राज्यसभेमध्ये भाषण करू दिलं नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यसभेच्या बाहेर भाषण केलं. ते भाषण आपण वाचून पाहिलं पाहिजे. ज्या भाषणामध्ये हिंदू कोड बिलामध्ये काय आहे, वारसा हक्क आहे, दत्तक पत्र आहे. आता हे कोणासाठी आहे, विवाह पद्धती समान करण्याची कलम आहे. अशी 4 कलम आहेत. विवाह 4 बायका कोण करत होती, दलित करत होती 4 बायका. पण त्याला खायचा प्रश्न आहे, एक बायको सांभाळणं मुश्किल आहे, तो कशाला 4 बायका करेल, करत होता नाही. निजामाचं बघून निजामाच्या जनाखान्यामध्ये 1000 बायका सापडल्या. मी निजामाचाच पटवारी आहे, ती कोणाच कोणी असं म्हणेल कोणाला पटवारी आहे ते मला इथे घरी मागायला किंवा आमचं नाव बसवायचं म्हणजे एक मी अनाव म्हणून सांगायला ते पटवारी नसतील का, पांडे आहे, देशपांडे आहे. आडगावचा चौधरी नावाची कादंबरी होती अभ्यासक्रमाला. आडगावचा चौधरी घात ते काय करायचे, निजामाला शिक्षा देण्याऐवजी बायका पुरवठा करायची, ही कामं करायची. वतनदार जे आहे तर अशी वतनदार होती, ती वतनदार 4 बायका करतात. मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये काय केलं, एक बायका विवाह पद्धती समान की एकच पत्नी एक पती एक पत्नी असा. वारसा हक्क म्हणजे प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना हक्क दिला. प्रॉपर्टी कोणाला होती, रेल्वेला होती, त्याला प्रॉपर्टी भूमी नाही, भूमीच नाही त्यांना. मग हिंदू कोड बिलामध्ये कोणासाठी आहे, दत्तक कोण घेत होतं, झाशीची राणी दत्तक घेत होती दामोदरला, आपलं राज्य जाते म्हणून. इकडं सातारा कोल्हापूर दत्तक आहेत. यशवंतराव घाटे पुढं राजश्री शाहू झाले, दत्तक आलेली आहे. प्रॉपर्टी आहे म्हणून दत्तक आहे. दत्तक पत्र त्याच्यात खलास होणार, जे की 1858 व्हायला पाहिजे, ते न जाता राहिलेलं ते खलास होणार. पण आपण त्यालाही विरोध केला, बाबासाहेबांनी राजीनामा. आता 75 वर्षांनी तरी आपण ह्या सगळ्या घटना तपासून पाहणार आहोत का, हा माझा प्रश्न आहे. मी यांना तपासून पाहिलं आपल्याच लक्षात येते बाबासाहेब आंबेडकर एवढा राष्ट्रवादी मानला. त्यांनी या राष्ट्राचा क्षणाक्षणावर विचार केला, काय होईल या राष्ट्राचा, या राष्ट्रातल्या सगळ्या लोकांना संघटित कसं करावं. किराणा नावासारखा हिंदू असा जातीत विभागलेला, त्याला एकत्र कसं करावं, हा तो प्रश्न आहे. आणि मग आता सुद्धा आपण पाहतो, आता हिंदुत्वाद्यांनी काय करावं, जय श्रीराम म्हणण्याऐवजी अडाणी लोक सुद्धा रामराम करतात, त्याच्यामध्ये ही भूमिका नसते. आम्ही लहान असताना गावामध्ये मोरम व्हायचं, मोरम. त्या मोरमामध्ये रामायणाची सोंग करायची, रामायणाचं सोंग व्हायचं, कोणी हनुमान व्हायचा, कोणी राम व्हायचा, अशा पद्धतीने सोंग करायचे आणि गुण्या गोविंदांनी नागायचे. तर असं मल्टीकल्चर हे राष्ट्र आहे. आणि या राष्ट्रातल्या सगळ्या जातीतल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण एकत्र आहोत आणि एकत्रच राहिलं पाहिजे, कारण ही मातृभूमी आपली आहे. या मातीबद्दलचं प्रेम आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि जातीचा अहंकार गळून पडला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा कायद्याचा ग्रंथ म्हणून काय आहे, भारतीय संविधान आहे. भारतीय संविधान हा माणुसकीचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधान ही मोजपट्टी आहे की तुम्ही जर हे सगळं उल्लंघन केलं, बाबासाहेब आता नाही पण घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब जिवंत आहे. तुम्हाला कोणालाही शिवी घालता येणार नाही. मला स्वातंत्र्य आहे, कोणतं माझं स्वातंत्र्य मी काटेकोर होतो नाही, तुम्ही बोलतो म्हणालो, तुम्ही जर मला ऐकायचं नाही तर मला बोलण्याचा अधिकार नाही. एखादा काठी फिरवत असेल तर त्याची काठी दुसऱ्याला लागत असेल, काठी फिरवता येत नाही, कारण माणूस सामाजिक प्राणी आहे. समाजात राहायचं असेल तर समाजाच्या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करावा लागेल, कारण बोलण्याचा हक्क,
ही सगळीचे हक्क जे आहेत ती काही खाली सापडत असतात, तिजोरीमध्ये नसतात काढून द्यायला, द्यायची म्हणजे कसं असते. आता माली सरांनी बिराला सरांनी ठरवलं की तुम्ही सगळे ऐकणार आहात आणि मी बोलणार, म्हणून आता आपला हा संवाद चालला. तुम्ही जर ठरवलं नाही आम्हाला स्वातंत्र्य घटनेने दिलंय आम्ही बोलतो काय होईल. बाजारामध्ये जशी किलबिल जाते घरात जातो तसं घरता होईल. तुमचं मला ऐकणार नाही, माझं तुम्हाला ऐकता येणार नाही. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांचा विचार केला. हे राष्ट्र म्हणून कसं उभं राहील. खरं तुम्ही त्यांच्या पीएचडीचा ग्रंथ घ्या, त्यांच्या दिलीप पदवीसाठी त्यांनी प्रॉब्लेम ऑफ ग्रुपला होता. पीएचडीसाठी विषय काय करतो लक्षात घ्या. आणि भारतामध्ये त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या काळामध्ये सगळेच सुधारक काय म्हणत होते, ब्रिटिशांचं राज्य म्हणजे साक्षात ईश्वराचं राज्य आहे, ब्राह्मणाचं आहे. तुम्ही आचार्य जावडेकरांचा अजूनही परत काढून पहा, मला पानापानावर सापडेल. प्रत्येकाला काय वाटते की हे राज्य म्हणजे ईश्वराचं राज्य. ज्या 1857च्या उठावाला सावरकरांनी सोनेरी पाय म्हटला, त्या 1857च्या उठावाला बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहिती आहे, जिहाद म्हणतात. ते स्वातंत्र्य आंदोलन नव्हतं. ज्या संस्थानिकांनी, ज्या मुस्लिम संस्थानिकांनी जी आपली सत्ता केलेली आहे ती परत मिळवण्यासाठी केलेला शेवटचा लढा. आणि इथल्या बहुसंख्य सामान्य जनतेला काय वाटत होतं, त्यांच्यापेक्षा ह्यांचं राज्य बरं आहे, कारण ते मुस्लिम आडवं मारतात. कारण सुलतानी आसमानी संकट या मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये सगळ्यांनी पाहिलेली आहे. यापेक्षा ब्रिटिश बरी लोकांनी त्याचं समर्थन केलं. आणि 1857 आपण केलं, पण त्याला अद्यापही असं बोललो कोणी सहन करणार नाही. बाबासाहेब म्हणतात तू जिहाद. सावरकर सुद्धा म्हणते, सावरकरला सोनेरी मान म्हणतात. कारण झाशीच्या राणीने काय म्हटलं, मेरे झाशी पैदा होती म्हटलं. झाशीच्या राणी भारत राष्ट्रासाठी मी काही करायला म्हणली का नाही, तिथं संस्थान चाललं होतं, ते संस्थान मी देणार नाही बोललं होतं. मग आपण आता विचार करणार आहोत राष्ट्र कसं निर्माण झालं. सरदारांनी काय केलं, सरदार लॉर्ड माउंटबॅटन, पी.पी. मेना असे बसलेले होते. 3 जून ते 15 ऑगस्ट असं 40 दिवसाचा कालावधी आहे. 40 दिवसामध्ये अवघे 562 संस्थाने काय होतं. भारत निर्माण झाला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा इथं आले तेव्हा म्हणाले की मला हे माहीतच नाही भारतामध्ये संस्थानिकांचा प्रश्न एवढा मोठा आहे, एवढी संस्थानिक आहे मला माहीतच नाही. आणि आपल्याला माहिती आहे आपण पहिलीमध्ये संस्थानिक भारत जर राहिला असता तर काय झालं त्याचा विचारच करत नाही. तर ही संस्थानिक 40 दिवसात कशी वेळ झाली, कशी भारतात झाली. तर त्यासाठी प्रत्येक आलेला संस्थानिक लॉर्ड माउंटबॅटनला भेटायचा. त्यांना म्हणायचं की आता आमचं कसं तुम्ही चालला, तुमच्या संरक्षणाखाली आम्ही राहिले होतो. तर तू म्हणायचा की तुम्हाला 3 अधिकार दिलेले आहेत. एक तर तुम्ही भारतात मिळून राहायचं, पाकिस्तानमध्ये मिळून राहायचं किंवा स्वतंत्र राहायचं. पण हे जरी अधिकार दिलेले असले की वास्तव काय आहे, तुमचा भूप्रदेश संलग्न पाकिस्तानशी असेल तर तुम्हाला पाकिस्तानमध्ये जातो, भारताशी असेल तर भारतात राहता येईल. आणि तेवढा भूप्रदेश असेल, स्वतंत्र राहण्याची क्षमता असेल तर स्वतंत्र राहता येईल. अन्यथा राहता येणार नाही. सरळ सरळ तुम्ही त्याचं विलीन झालं पाहिजे. आम्ही तुमचं कुठलंही संरक्षण करू शकणार नाही. काही संस्थानिक आधारावर सरदारांनी टाईम केला होता. त्या आसाममध्ये संस्थानिक आहे, त्या संस्थानिकाला सरदार बाहेर निघाले, लोकांनी घरा भरतात वाड्याला आणि मग त्यांना लढे कसे सरदारांनी सांगितलं की आपल्या संविधान नाम्यावर सही करा. 9 वाजेपर्यंत सही केली तर आम्ही संरक्षण आम्ही काहीच करू शकतो. कारण आपण तत्व स्वीकारला होता. जनता काय म्हणते, राजा काय त्याला पैसा संस्थानिक पर्यंत पाकिस्तानमध्ये जातो. पण आपण जुनागडमध्ये काय केलं, मत चाचणी घेतली लोकांची आणि लोक इकडे येऊन म्हणले की आपल्याला आता असं 62 संस्थानिकांना 40 दिवसात विलीन केला. पी.पी. मेनन फार मोठं काम आहे. मेनन काय करायचं त्या रूममध्ये तो प्रत्येक संस्थानिकाची सह्या घ्यायची आणि मग तो संस्थानिक राजा सरदारांना यायचा आणि सरदारांना हात देऊन सरदारांना सांगायचे की आम्ही तुम्हाला धमकी देऊ, तुमची मान प्रतिष्ठा तशीच राहील, तुम्ही नवाब राजासारखेच राहा.
लोकशाहीमध्ये विलीन झाला नाही तुमचं काही जाऊ देणार नाही. पण आम्ही एवढा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एवढा भाग तुम्हालाच राहू देऊ. तुमचा राजवाडा तुमच्याकडे राहील, लक्ष्मी पॅलेस तुमच्याकडे राहील. म्हैसूरला लक्ष्मी पॅलेस आहे, इकडं सयाजीराव गायकवाडांच्या बडोद्याला गेला तर तिथे लक्ष्मी पॅलेस आहे. राजाला तरी दिला, तुम्हीच सांभाळा असं त्यांनी केलं होतं. आणि अशा पद्धतीने त्या सगळ्या संस्थानिकांचं भारतात विलीनीकरण केलं आणि अशा पद्धतीने हा एकसंघ राष्ट्र निर्माण झालं. अलग आणि मग हे राष्ट्र आता कसं टिकणार आहे? आपण जर 75 वर्षानंतर मी कोण, पुन्हा प्रश्न तोच, मी अमुक जातीचा असं तर आम्ही म्हणत नसतो. कधी कधी भारत माझा देश आहे असं तर होत असेल तर राष्ट्राचा हा प्रश्न आताही विरोधी पाहतो. मी म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले आजपासून तो विचार सुरू होतो आणि हा सप्ताह चालवला पाहिजे की हिंदू म्हणून जो काही या काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आता आहे त्या भारतामध्ये राहतो त्या प्रत्येकांच्या संस्कृती वेगवेगळ्या आहेत. कोणी उपग्रह होतो, कोणी आर्यभट्ट होतो, कोणी अश्वयुगात राहतो. आता असताना सुद्धा अश्वयुगातल्या आगोरी बाबासारखा भस्म जाऊन घेतो. कोणी हिंसा होते म्हणून नाकाला पट्टी बांधून चालतो, तर कोणी फक्त माणूस सोडून सगळेच जिथे खातो. एवढा हिंसक आहे अशी सगळीच लोक या भूमीत राहतात आणि ती सगळे तुम्हाला काय म्हणतात? हिंदू आहे म्हणतात. ईश्वर काय असते? हिंदूच्या पुढं का प्रत्येकाची जात असते का नाही? आणि या अशा सगळ्या अश्वयुगापासून ते आधुनिक युगापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या कल्चर असणाऱ्या लोकांना आणि प्रत्येकाला असं वाटतं माझी कल्चर ही फार श्रेष्ठ आहे. आणि मग ती आदिवासी असतील तर ती सुद्धा त्याच्या पद्धतीने तुमचे विवाह पद्धती वेगळ्या असतात. माळेगावच्या यात्रेला कधी गेला तुम्हाला पाहायला मिळेल अनेक छोट्या छोट्या जाती आपल्या भारतातल्या किती जाती आहेत. मसुरमुगी त्यांचं वेगळंच असतं की माणूस गेला तर आपण रामनाम सत्य म्हणून संशय भूमीतून दफन करतो. तो मसुरमुगी काय करतो माहिती आहे का? पूर्ण गावभर फिरून आपण घरामध्ये आणला दरवाजा समोर खड्डा करून लपवतो. हे मला माहितच नव्हतं. आमचे मित्र आहेत त्याच्या लहान फिरवलं फिरून पुन्हा फिरून कुठे आले तर घरीच आली. जिथं बसवलं होतं तिथंच खड्डा झाला, तिथंच पडलो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकार या देशातल्या संस्कृतीला तुम्ही काही म्हणा, हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, काही म्हणा, ती काय आहे? प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. शार्वाक हा सांगत होता, काय सांगत होता? कर्ज काढा, तूप खा, स्वर्ग नर कोणी पाठवू नाही, आरामात राहा, सुशिक्षित जगा, प्रेम वाटा, कुटुंबिकाला भेटा, बोला, काहीतरी पुढचं संकट आलंय म्हणून आता डोक्यावर वजन घेऊन जगू नका, आनंदाने जगा, असं तू सांगत होता. त्याला सुद्धा या संस्कृतीमध्ये मानाचं स्थान आहे. तर लोकायत म्हणतात ही लोकसंस्कृती, लोकायत संस्कृती आहे, लोकांतून आलेली आहे. बहुसंख्य लोकांना ज्या पद्धतीने राहावं वाटते त्या पद्धतीने जगण्याचा अधिकार देणारी संस्कृती त्या भागामध्ये आहे. तिला आपण भारतीय संस्कृती म्हणा, हिंदू संस्कृती म्हणा, कोणतीही म्हणा, पण महात्मा फुलेंची कळवळ ही होती की या देशामध्ये गुलामगिरी का आली तर ती ज्यांच्या कमरेला ज्ञानाच्या चाव्या होत्या त्यांनी गद्दारी केली. त्यांनी मोगलांकडे चाकऱ्या स्वीकारल्या आपल्या स्वार्थासाठी आणि त्याच्यानंतर क्षत्रियांनी चाकऱ्या स्वीकारल्या. क्षत्रियांचा पराभव झाला. बिचारा सामान्य बहुजन जो आहे त्याच्या खालची जो वर्ग आहे ती सगळी काय करत होती? अगोदर ही शेतीच करत होती. राजा कोणी काय येणार काही काय करणार ते बिचारे आपलं काम करत होते. या देशावर पराभव झाला. सिकंदर आला काय आणि बाबर आला काय? इतक्या शेतकऱ्याला फरक पडलाय का? काही फरक पडला. सिकंदरवर वापस जाताना प्रश्न पडला. सिकंदर आला. सिकंदराची ह्याच्यामध्ये की तो मी कोण आहे? कोणी काय असणार मला काय करायचं? असं कसं करणार? मी जग जेता सिकंदर आहे तर तो माणूस म्हणा जग जेता असो काही जेता असो मला माहित नाही बाजूला मला
सूर्याचा प्रकाश ऊन खायचं सकाळी सगळे मडक्यावर बसतो माझं तुला ऊन खायचं मला तुला जग भीत आहे मला बघितल्याबरोबर हा काहीच भीत नाही मला का भीत नाही त्याला सांगितलं तुला भेटच काय काढलं मला तू काही असेल तर असं इथं काय सांगणार आणि सिकंदराला कळाला की कुणावरही जबरदस्ती करून जर जिंकता येत नाही कारण त्याच्या मनावर प्रभाव पाडायचा असेल त्याचं तुमचं अध्यात्म तेवढं उच्च कोटीचं व्हावं लागतं ते त्याचं झालेलं नव्हतं आणि मग सिकंदर वापस परतला तिथून आपल्या भारतात काही खरं नाही कोणाला जर जिंकायचं काही खरं नाही तेव्हा आता शांतिविधीच्या वतीने सांगितलं काय करा माझे हात असे उघडे ठेवा मला पुरताना कारण जर जिंकलो तर सोबत काहीच घेऊन चालू नाही जे होतं इथंच होतं आणि जे आहे ते इथंच आहे आणि म्हणून हे सगळं या संस्कृतीच्या माणसाला कळालेलं आहे तुम्हाला आपल्यालाच हे कळालेलं आहे तुमच्या बीजामध्ये ते आहे इतका प्रत्येक माणूस स्वयंभू होता सम्राट अशोकापासून सगळी लोक युद्ध करत होती लढत होती जिंकत होती सम्राट सरकार वेळेस कुठलं तरी लोक ती मदत घेत होती सामान्य माणसं प्राण देत होती आपण शिवाजी राजाला रहितेचा राजा होता तो राजेशाहीमध्ये लोकांच्या कल्याणाचा विचार करत होता सामान्य जनतेला नांगर पेरायला बी देत होता शेतात पेरलेल्यानंतर तुम्ही घरी येण्याची व्यवस्था करत होता याला लोकांना राज्य करतात आणि अशा पद्धतीने लोकांच्या मनावर राज्य करायचं असेल तर बाबासाहेब ठाकरे सगळ्यांनी हे सांगितलं की आपल्याला सगळ्या संस्कृतीच्या लोकांना एकत्र करता आलं पाहिजे तर सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करता आला पाहिजे आता मुघलांचं चर्चा चालू आहे सोशल मीडियावर पृथ्वीच्या किल्ल्यासमोर कोणता पुतळा होता रामनवमीच्या यात्रेमध्ये कोणता विचार सांगितला आलेला छावा संभाजी महाराज मग ते चौबाऱ्यामध्ये त्या कोणत्या मस्जिद आहे सगळं हे होऊन प्रदर्शन झाला रामभक्त सगळे पेटले इकडे किल्ल्यासमोर संभाजी महाराजांचा पुतळा झाला काय होईल पुतळा झाले मग आता काही जण म्हणाले नाही संभाजी राजांचा कशाला उदगीरची लढाई पेशवाई जिंकली श्रीमंत राजावर पेशवा मी म्हणतो आपण काही बोललोच नाही तर काय होईल श्रीमंत बाजीरावांचा तर होईल किंवा मग याचा तरी पुतळा होईल आणि मग आमच्या दररोजच्या दवाखान्याचं काय हातावर पोट आहे बिचारा टाकून घ्यायला डॉक्टरांकडे जायला 20-500 रुपये द्यायचे ऐकत नाही तो दवाखान्यात गेला तर डॉक्टर नाही त्याचं काय शाळेत गेला तर शिक्षण नाही त्याचं काय म्हणून मी काल वेद लिहिला महापुरुष डोक्यावर नाही डोक्यात घ्यायचे असतात जर पुतळा करायचाच असेल पृथ्वीचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे 1707 ची लढाई झाली लढाई कोण जिंकली श्रीमंत बाजीराव पेशवाई जिंकली नाही सदाशिवराव भाऊनी जिंकली सदाशिवराव भाऊनी जिंकली म्हणून त्याच्याकडे नेतृत्व आलं आणि इथून उदगीरमधूनच डायरेक्ट पाणी भरतात इथे काय आपले पूर्वज गेले केला तो खाण्याचा प्रमुख होता निजामाचा सदाशिवराव भाऊनी आपल्याच सैन्यात घेतला आणि तशी टोका पानिपतच्या युद्धामध्ये 5 वर्षे राहतो उद्या काही लोक म्हणतील की त्याचा पुतळा करा म्हणतील का पुतळ्यावर प्रश्न कसा दुष्पद जरा आठवा पडला अरे हो पुतळे सुद्धा एका जागी वस्तूला गप्पा मारायला काय होईल आपल्या देशाचं म्हणून तर आपली मूलभूत प्रश्न काय आहेत लक्षात घ्या विचार करायला शिका बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा ज्ञान ही सगळ्यात मोठी पावर आहे सांगितला आणि जगाला दाखवून दिला जो गावकुसा बाहेर होता त्यांनी जगातल्या सगळ्या उच्च विद्याविभूषित लोकांना लाजवेल अशा पद्धतीची ज्ञानाची साधना केली ती ज्ञानाची साधना आपण आठवून पाहिली पाहिजे बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे त्यांना विचारलं एवढा अभ्यास का करतो बाबासाहेब म्हणाले की मी हा अभ्यास माझ्या एकट्यासाठी करत नाही मी अभ्यास कशासाठी करतो मला नोकरी लागली माझं कुटुंब बऱ्यापैकी चालेल तुम्ही तुमचे डिफॉर्मसी झाल्यानंतर मेडिकल टाकते नोकरी करते काहीतरी म्हणून करावं पण बाबासाहेबांचं असं बाबासाहेब म्हणायचे माझा समाज हा 5,000 वर्षापासून गुलाम आहे त्या सगळ्यासाठी मी हा अभ्यास करतो आणि म्हणून बाबासाहेब 18 तास अभ्यास करतो विचार आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ज्ञान ही जरी सत्ता आहे ते बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिला तर आपण विचार न केल्यावर काय होते विचार करता की नाही अलीकडं पुन्हा परीक्षा जवळ आली की प्रार्थना करतो तेव्हा काय प्रार्थना करतो
देवाला पास कर मी तुला पेढे वाटतो डायरेक्ट इच्छा होती आहे जातो काय तर पेढ्या मारतो शनिवारी. आता हे म्हणणं म्हणजे काय आहे? हे म्हणणं म्हणजे मी पैसा म्हणजे दिलं समजा देव नाही असं आपण म्हणणार नाही, पण दुसरं तत्वज्ञान असं आहे की देव कुठं आहे? चराचरात आहे. नाही काय हिरण्यकशिपूने विचारला देव कुठं आहे? प्रल्हादाने सांगितले खंडात आहे म्हणा. त्या हिरण्यकशिपूने त्या आम्हाला लाभ मारला म्हणजे पुनर्स्थिती निघाला माहिती आहे. म्हणजे देव सगळीकडे आहे, पण एकीकडे आपण तसंही म्हणतो आणि दुसरीकडं इच्छापूर्तीला नवस करतो. कोणता? महाराज अघोरी नाशिकचा, त्याच्याकडे जाऊन नवस करतो. पेपर होऊ दे, परीक्षा पास होऊ दे, मी तुला पेढे वाटतो. म्हणणं म्हणजे काय आहे? विद्यार्थ्यांनी परीक्षा पास होऊ दे पेढे वाटतो म्हणणं म्हणजे मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार नाही. परीक्षेसाठी काय काय करावं लागतं? परीक्षा फी भरावी लागते, सरांकडून हॉल तिकीटवर सही घ्यावी लागते, हॉल तिकीट घेऊन वर्गात यावं लागतं. हे काहीच करणार नाही. मग म्हणजे कायदा मोडला, नियम मोडला तर शिक्षा झाली पाहिजे. आपल्याला शिक्षा काय असते? फक्त नापास होईल शिक्षा असते, भाषण नसते, काय नाही. तरी सुद्धा मी काय म्हणतो, मला पास मी तुला पेढे वाटतो. आणि हे पेढे वाटताना सुद्धा तो सांगतो देवाला, लक्षात ठेव तुझ्या इच्छापूर्ती हनुमानाचा तुझ्या नावाने ते पेढे कोण खाणार आहे? मीच खाणार आहे. मग तुझं नाव घेतो तिथे वाटणार नाही ते पेढे. एक दोन पेढे वाटतात तरी देवाला थोडंसं ठेवेल आणि पूर्ण डबा घरी घेऊन आणि आपणच काही. मग प्रश्न विचारला बाबा हा देव काय तुमचं गुलाम आहे का? बटी काय लवकर आहे देवाला हे कर मला पास कर मला लेकरू होईल असं म्हणायला. आणि म्हणून मग आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल देव नाही म्हणाला तुम्हाला पास करतो. मी काय म्हणतो नाही मला विचारू माझं हित आणि अधिक ते माझ्यापेक्षा अधिक तुला कळते. का कळते तुला? तू कोण आहेस? सर्वज्ञ आहेस, सर्वज्ञ आहे. अशी प्रार्थना आपण केली पाहिजे. आपल्या प्रश्न प्रार्थना होते का? होत नाही. देवाला आपला घरचा फरशी पुसणारा असल्यासारखा बघ असं कर केलं असतं नाही. नारळ मग नारळाची पोते पोते दुधाचे तांब्याचे तांबे हे सगळं चालू आहे. हे सगळं अविचारामुळे चालू आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी विद्यार्थी आहात. मी म्हणून बाबासाहेबांनी मराठवाड्यामध्ये पहिलं महाविद्यालय चालू केलं. कोणतं? मिलिंद महाविद्यालय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद महाविद्यालय. मिलिंद आणि नागसे त्यांनी त्या महाविद्यालयाला मिलिंद हे नाव दिलं. बाबासाहेबांनी 1950 मध्ये भाषण दिलं. ते भाषण त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या बोर्डावर असा बोर्ड करून लावलेला आहे. गेला तो किंवा बाबासाहेबांच्या भाषणामध्ये ते आढळले यासाठी या महाविद्यालयात विद्यार्थी मिलिंदासारखा झाला पाहिजे. आणि परिसराला नाव दिलं नागसेन. नागसेन हा त्या काळातला जगातला सर्वात मोठा विद्वान होता. नागसेन आणि मिलिंदमध्ये डिबेट झाले. डिबेट म्हणजे वादविवाद. आणि त्या वादविवादामध्ये मिलिंद आता नागसेन जिंकला, पण मिलिंदाने अभ्यास केला आणि पुन्हा डिबेट झाल्या. एका डिबेटमध्ये मिलिंद जिंकला आणि नागसेनाने आपला पराभव केला. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात विद्या विनयेश्वर होती. नागसेनाने विनम्रपणे आपला पराभव मान्य केला आणि मिलिंदाचा श्रेष्ठ तो स्वीकारला. आणि म्हणून विद्यार्थी हा गुरुपेक्षा मोठा होणं हा खऱ्या अर्थाने शिक्षकाचा विजय असतो. बाबासाहेबांनी मराठवाड्यामध्ये सांगितलं त्या महाविद्यालयाला मिलिंद महाविद्यालय नाव दिलं आणि मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाची गुरुत्व जोडली. नांदेडला पीपल्स कॉलेज काढलं स्वामी रामानंद तीर्थांनी, तिथं मिलिंद महाविद्यालय काढलं. आणि म्हणून बाबासाहेबांची आपण आठवण त्यासाठी ठेवली पाहिजे. तुमच्यामध्ये मिलिंदासारखी प्रज्ञा जिवंत झाली पाहिजे. आणि जगातला कुठलाही विद्वान तुमच्यासोबत डिबेट करायला आला तुम्ही त्याला प्रश्न विचारला पाहिजे. कारण बाबासाहेब सातत्याने फुलेंनी गुलाबगिरीमध्ये सगळे तर्क लावले. फुले म्हणाले की वामन 3 पावलं ठेवलं तेव्हा तारे वगैरे कसं झाला असेल, चंद्र तिथं आढळला असेल ना तर त्याचा देह एवढा मोठा तो देह पृथ्वीवर पडला तर आणखी कसा झाला असेल. ती प्रश्न आपल्याने विचारलेली आहे. ती प्रश्न तुम्ही सुद्धा विचारली पाहिजे. मी विचारलं पाहिजे काय कसं शक्य आहे. याला लॉजिक म्हणतात. ते लॉजिक लावता आलं पाहिजे. ते लावण्याचा वारसा आपल्याकडून आपण घेतला पाहिजे. सावित्रीबाईकडून आपण घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी अशा लॉजिक लावला म्हणून बाबासाहेबांनी
बौद्ध धर्माला धम्म सांगितला, स्वर्ग नरक मला माहित नाही, पण मानवाचं दुःख आपल्याला कमी करता येते. ते दुःख कमी करण्याचं काम समाजातून करू शकतो. यासाठी विचार करावा. मला आणि सरांमुळे आपल्याशी संवाद साधता आला. आपण आपला वेळ पडला कमी जास्त असतो का? असतो. सगळ्यांचा दिवस हा 24 तासाचाच असतो. आणि तरी आपल्या आयुष्यातला महत्वाचा वेळ माझा हा संवाद ऐकण्यासाठी आपण दिला. ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही. मी बोलतो तर माझ्यापेक्षा आधी सांगतो की उद्या बोला आणि ते बोललं पाहिजे. यासाठी महाविद्यालयाला नाव काय असावं याचा विचार बाबासाहेबांनी केला. त्यामुळे रामायण तीर्थांनी पीपल्स कॉलेजच्या स्थापनेच्या भाषणामध्ये असं म्हटलं की लोकशाहीमध्ये महाविद्यालयावर नावानं शिवाजी स्वामी असे दिली. काय होते स्वामी म्हणलं की ते मठाच्या सगळ्या लोकांना असं वाटतं की हे काय त्यांचं महाविद्यालय आहे, म्हणून आमच्या कॉलेजमध्ये मुलं ते विभूती अशी पाण्यात देऊन असं वारकरी लावल्यासारखे पट्टे लावून घेतात. राष्ट्र सेक्युलर आहे, तुमची काय आरती करायची का? शिवाजी म्हटला की त्यांचा मर्द मराठांचा दुसरा काय आपलाच वारसा आहे शिवाजी, ती अशी छाती फुगून येतात. लोकशाहीमध्ये शिवाजी कॉलेज म्हणतो, स्वामी कॉलेज म्हणतो. कॉलेज कोणतं असलं पाहिजे? पीपल्स असलं पाहिजे. पीपल्स म्हणजे काय? प्रत्येकाने पीपल्स म्हणजे लोकांचं महाविद्यालय, जनता हायस्कूल, पीपल्स कॉलेज, मिलिंद कॉलेज. मिलिंद का? ज्ञानाच्या डिबेटमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा बरोबर म्हणून मिळेल ते आपल्याला करायला पाहिजे. म्हणून महाविद्यालयाची नावं सुद्धा अशा पद्धतीची ठेवण्याचा विचार बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई मला आपण सगळे इथं शिकायला आला बसला, पण आपण काय करतो? आपण एवढं आहे सावित्रीचं एक पुस्तक वाचणार नाही, पण वैभव लक्ष्मी, व्रत वैभव लक्ष्मीचं आठपाठ नगरी होती, आमुठी होती, वैभवाचा वर्षा होऊ लागला. ती पोती क्या वाहिला, ती पोती क्या वाहिला, काय सांगू? आपण सावित्रीबाईच्या विचाराचा जागर केला पाहिजे. सावित्रीबाईच्या विचाराचा पारायण केलं पाहिजे. पारायण करायचं असेल तर आपण कल्पनिक देवीची पूजा न करता सावित्रीची पूजा केली पाहिजे. तिच्यामुळं सेन गरम चिंतन अंगावर होती. म्हणून आपल्यासाठी शिक्षणाची दारं खुली झाली. हे एवढं आपण लक्षात असू द्यावं. आणि आज महात्मा फुलेंची जयंती आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीला 200 वर्ष झाली. 200 वर्षानंतर जर फुलेंचा विचार सामान्यपर्यंत पोहोचत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल्या जाते, त्या महाराष्ट्रामध्ये भारतासारखे महाराज थैमान घालत असतील हे आपला पराभव आहे. आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. मला आज तुमच्या येण्याचा टाळता आला असता, त्यांनी सांगितलं माझी गार्डिंग होती, रस्त्यामध्ये गाडीवाला डॅश टाकला होता. पण हा सावित्रीचा विचार, फुलेंचा विचार आपण सांगितलं नाही तर कोणीही सांगणार नाही. म्हणून मी संवाद करण्याला आलो. आपण माझा हा संवाद ऐकून घेतला, आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच आमचे विद्यार्थी आपल्या विचाराच्या कक्षा वाढवतील. ते कुठल्याही महापुरुषाला ते एका चौकटीमध्ये न मानता आपल्या ब्रॉड माइंडेडने विचार करतील आणि आपला भावी आयुष्य एक सामाजिक लोकशाहीमध्ये त्याबरोबरच एक चांगल्या उभारणीसाठी जगतील. एवढंच बोलून मी थांबतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे